कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। वीणा टाळ मृदुंगाच्या त्रिनादासह माऊली माऊली श्री विठ्ठल श्री विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम नामजय घोष करत बुधवारी भाविक वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये द्वादशी दिनी माऊलींचं वैभवी पुरातन सीसम लाकडी रथ या रथातून श्रींचा चांदीचा मुखवटा रथोत्सवासाठी पूजा बांधित रथोत्सव हरिनाम गजरात प्रथम परंपरेतनं पालन करत उत्साहात साजरा झाला। रथोत्सव मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी नाम जयघोष भाविकांनी केला। भाविकांचं नामजय घोषात यावर्षी पुरातन रथ विद्युत रोषणाई आणि सुगंधी अत्तरानं मढवलेल्या सजलेल्या रथात माऊलींची पूजा बांधत रथोत्सव गोपाळपुरातून नगर प्रदक्षिणा मार्गे श्रींच्या मंदिरासमोर आला। रथोत्सव प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, माजी नगराध्यक्ष मानकरी राहुल चिताळकर, योगेश सुरू, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील, स्वप्नील कुऱ्हाडे, संतोष मोजे, श्रींचे पुजारी केसरी महाराज, मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, श्रींचे पुजारी अमोल गांधी, अवधूत गांधी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, संत तुकाराम महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, व्यवस्थापक माऊलीवीर राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, स्वामी सुभाष महाराज, माऊली निंबाळकर, अरुण बडगुजर, अजित गुंडरे पाटील, सोहळ्यातील विविध दिंडी प्रमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख, महाराज, मान्यवर, वारकरी, भाविक, आळंदीकर, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। रथोत्सवापूर्वी आळंदीकर ग्रामस्थांनी श्रींची पालखी खांद्यावर घेत गोपाळपूर पर्यंत हरिनाम गजरात आणली। रथोत्सवास हजारो भाविक नागरिकांनी जयघोष केला। भाविक भक्तिमय वातावरणात चिंब झाले। वारकरी तसेच रथोत्सवाचे रस्त्याचे दुतर्फा श्रींच्या दर्शनास ग्रामस्थांनी भाविकांनी गर्दी केली। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता। आज गुरुवार श्रींचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरीत साजरा होत आहे। दरम्यान द्वादशी दिनी सोहळ्यात भाविक नागरिकांची तसेच व्यापाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती। आर्थिक पेचात असलेल्या व्यापाऱ्यांना या वारीनं काहीसा दिलासा दिला। भाविक वारकरी यांनी यात्रेतील खरेदी करण्यास दुकानातून गर्दी करत आवश्यक खरेदीचा आनंद देखील द्वादशी दिनी घेतला। दरम्यान ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीनं नगर प्रदक्षिणा कार्तिकी वारीत झाली। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून श्रींचा रथोत्सवात ग्रामस्थ आणि भाविकांनी दर्शन घेत स्वागत केलं। गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात परंपरेनं इनामदार कुटुंबियांच्या वतीनं श्रींची विधिवत पूजा आरती झाली। तत्पूर्वी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ यांचे वतीनं अवधूत गांधी, सुधीर गांधी, माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी परिवाराच्या तर्फे रथोत्सवाचं स्वागत करण्यात आलं। रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, व्यवस्थापक माऊलीवीर श्रीचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये, विवेक इनामदार परिवार, बाळासाहेब रणदिवे चोपदार, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरू, अनिल कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, श्रींचे मानकरी, देवस्थानचे कर्मचारी, भाविक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते। परिसरातून भाविक वारकरी दिंडीकरी श्रींचे रथोत्सव सहभागी झाले। माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, आळंदी ध्वसेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, NKT ट्रस्ट ठाणेवाला आळंदी प्रमुख मनोहर दिवाने, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आदींच्या वतीनं रथोत्सवाचं स्वागत करण्यात आलं। गोपाळपुरात श्रींची पूजा होताच माऊलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणेसाठी यावर्षी सजलेल्या पुरातन लाकडी पूजा बांधित विराजमान करण्यात आला। दरम्यान श्रीचे रथोत्सवास रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांचे दिंडीतून भगव्या पताका उंचावत माऊली माऊलीचा गजर करत रथोत्सव सुरू झाला।
ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी चौक मार्गे, जुना नगर परिषद चौक मार्गे माऊली मंदिर या मार्गावरून रथोत्सव हरिनाम गजरात प्रदक्षिणा झाली। मंदिरासमोरील महाद्वारात आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली। मंदिरात प्रदक्षिणा, धूपारती झाली। दरम्यान विना मंडपात हरिभाऊ बडवे केंदुरकर महाराज यांच्या वतीनं परंपरेनं कीर्तन सेवा झाली। कीर्तनानंतर श्रींचे गाभाऱ्यात निमंत्रित यांना खिरापत प्रसाद वाटप, विना मंडपात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचं वाटप परंपरेनं झालं। मंदिरात श्रींचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती। आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधी तज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, डॉक्टर भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊलीवीर तुकाराम माने, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आदींच्या नियंत्रणात उत्साहात झाला। यावेळी आळंदी ग्रामस्थ, मानकरी, भाविक, दिंडीकरी यांच्यासह श्रीधर सरनाईक आदी उपस्थित होते। मंदिरात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुखकर तसेच समाधानकारक दर्शनाची व्यवस्था देवस्थानतर्फे करण्यात आल्याचं व्यवस्थापक माऊलीवीर यांनी सांगितलं। आज श्रींचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्तिकी यात्रा 2024 अंतर्गत श्रींचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपराचं पालन करत गुरुवारी अलंकापूर नगरीत साजरा होत आहे। या निमित्त श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा संत नामदेवराय यांचे वंशज परिवारातर्फे होणारे। तत्पूर्वी माऊली मंदिरात प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांचे हस्ते श्रीना पौमाळ अभिषेक आणि दुधारती होईल। संत नामदेवराय यांच्या वतीनं श्रीना नामदास महाराज परिवाराच्या वतीनं पूजा होईल। परंपरेनं विना मंडप, भोजलिंग काका मंडप, हैबतराव बाबा पायरी पुढे परंपरेनं कीर्तन सेवा रुजू होईल। सकाळी 10 वाजता नामदास महाराज यांच्या परंपरेनं श्रींचं संजीवन समाधी सोहळ्यातील कीर्तन होणारे। दरम्यान महाद्वारात काल्याचं कीर्तन, त्यानंतर श्री गुरु हैबतराव बाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल। दुपारी 12च्या सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्पवर्षा, आरती आणि घंटानाद होणारे। यावेळी उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप आणि महानैवेद्यानं भाविकांना दर्शन सुरू होईल। सोपान काका देहुकर यांच्या वतीनं विना मंडपात, त्यानंतर हैबतराव बाबा यांच्या वतीनं हरिजागर होणार असल्याचं व्यवस्थापक माऊलीवीर यांनी सांगितले। पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे स्वप्न रथोत्सवानं पूर्ण। पालखी सोहळ्याचं वैभवी रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी सुरुवातीपासून रथोत्सव सुरू होईपर्यंत पाठपुरावा करत यावर्षीचे सोहळ्यात 150 वर्ष पुरातन तसेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी भेट दिलेल्या खास लाकडापासून तयार केलेला वाभावी रथ यावर्षीचे रथोत्सवात आणून सोहळ्याचं वैभव वाढवलं। यासाठी आळंदी नगर परिषद, आळंदी पोलीस, आळंदी देवस्थान, वीज महावितरण या संस्थांचे सह मंदिराचे व्यवस्थापक माऊलीवीर, माऊली निंबाळकर, अरुण बडगुजर, अजित गुंडरे यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, आळंदी ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केले। पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे स्वप्न जुनापुरतं सिसम लाकडी रथ यावर्षी रथोत्सवात आणण्याचं स्वप्न एक प्रकारे पूर्ण झाल्याचा आनंद रथोत्सव दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। रथोत्सवादरम्यान मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या रेखाटण्यात आल्या होत्या। चौकाचौकात रांगोळी काढण्यात आली होती। प्रदक्षिणा मार्गाच्या दुतर्फा भाविक नागरिकांनी गर्दीत दर्शन घेत वैभवी रथोत्सवाचं साक्षीदार ठरलेत। ग्रामस्थांच्या वतीनं रथोत्सवाचं स्वागत करण्यात आले। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।